आणि आता बातमी महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे। HMPV व्हायरस संदर्भातली ही बातमी आहे ती म्हणजेच महाराष्ट्राच्या शेजारी राज्यात अजून एक रुग्ण सापडलाय। गुजरातमध्ये सुद्धा HMPVचा व्हायरसचा एक रुग्ण आता सापडलेला आहे। कर्नाटकात सुद्धा HMPVचे 2 रुग्ण आहेत आणि देशात आतापर्यंत HMPVचे एकूण 3 रुग्ण सापडलेले आहेत। एकंदरीतच महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्येच हे रुग्ण आढळताना दिसतात। आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्या सोबत जोडले गेलेत। विशाल, आपण पाहतोय महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्येच हे रुग्ण सापडतायत। 3 रुग्ण आता संख्या झालेली आहे। नेमकं काय दक्षता घेण्यात सांगितली जाते महाराष्ट्राला? विशाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? सध्या जर पाहिलं तर कर्नाटक असेल गुजरात असेल हे दोन्हीही महाराष्ट्राच्या वेशीवरची राज्य आहेत आणि या दोन्हीही राज्यांमध्ये लहान मुलांना या नव्या व्हायरसची लागण झालेली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र जे आहे ते अलर्ट मोडवरती आहे। केंद्र सरकारने काही गाईडलाईन्स जे आहेत त्या जारी करण्यात आलेल्या आहे आणि त्याचं पालन जे आहे ते महाराष्ट्रातील जे आरोग्य विभाग आहे त्यांना करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। कर्नाटकमध्ये 8 महिन्याचा मुलगा 3 महिन्याची मुलगी असे 2 रुग्ण जे आहेत ते सापडलेले आहेत। तर दुसरीकडे गुजरातमध्ये देखील 2 महिन्याच्या मुलाला जे आहे ती या नव्या व्हायरसची लागण झालेली आहे। त्यामुळे जो व्हायरस चीनमध्ये धुमाकूळ घालते त्याची आता भारतामध्ये एंट्री झाल्यामुळे आरोग्य व्यवस्था जी आहे ती पुन्हा एकदा अलर्ट मोडवरती गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद विशाल, आपण अगदी सविस्तर माहिती दिली या प्रकरणाबद्दल। तर आपण पाहतो एकूण आता 3 रुग्ण झाले आहेत। गुजरात आणि कर्नाटक असे मिळून अगदी महाराष्ट्राच्या वेशीवरच्या 2 राज्यांमध्ये 3 रुग्ण आढळले आणि म्हणून महाराष्ट्र प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आलंय।